आज नाचणी सत्व करण्यासाठी म्हणून मी सकाळी साधारण 11:30-12 वाजता नाचणी भिजत टाकली होती. आता जवळजवळ रात्रीचे वाजतायत 11-11:30. म्हणजे जवळजवळ 11 तास ही नाचणी भिजलेली आहे. त्यामुळे थोडंसं आता त्याचा आकार पण वाढलाय, थोडीशी टम्म झाली पाण्यात भिजल्यामुळं. तर भिजवायच्या आधी मी 3 ते 4 वेळेला त्याला स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता मी ती भिजत घालते. तर साधारण हे 2 किलोचं नाचणी सत्व तयार होणार आहे आपलं. तर मला या फडक्याचा ऍक्च्युली अंदाज आलेला नाहीये, ढीग तर खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे आता बघूया, मला ते व्यवस्थित मानता येते की नाही माहित नाहीये, पण ट्राय करणार आहे मी आता. फायनली जमलं मला ते. त्याचं बऱ्यापैकी मोठं कापड होतं, त्याच्यामुळे ते जमलंय मला. आता त्याच्या खाली ही अशी चाळणी ठेवलेली आहे बघा मंडळी मी, आणि ही चाळणीच्या वर हे असं हे बांधून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्यात हवा खेळती राहते. हे बघा दाखवते तुम्हाला. चाळणी अशी आहे, खाली एक भांडे ठेवलेलं आहे. आता त्या भांड्यात ते पाणी निथळत राहील आणि हे आता मी जवळजवळ 2 ते 3 दिवस असंच ठेवणार आहे. आता हे त्याला वरून एक असं आपण फडकं घातलेलं आहे, एक टॉवेल मी त्याच्यावर घातलेला आहे, जेणेकरून ते छान उबदार जागेमध्ये राहील आणि त्याला छान मोड येतील. बघूया मग आता 2-3 दिवसांनी कसे मोड येतात ते. नाचणीला मस्त मोड आलेले आहेत. आता ही 2 दिवस अशीच खडखडीत वाळवणार आहे आणि मग त्याच्यानंतर छान खमंग भाजून त्याचं आपलं नाचणी सत्व तयार होईल. 2 दिवसांनी नाचणी सत्व अजून तयार होईल. नाचणीला काय सुरेख मोड आलेत बघा. ही नाचणी आपण 2 दिवस पूर्ण, 2 रात्र पूर्ण भिजत ठेवलेली होती. साधारण ही 2 किलो नाचणी आहे आणि त्याचं आपण नाचणी सत्व आता करतोय. तर ही 2 दिवस मी अशीच सावलीमध्ये पंख्याच्या वाऱ्यामध्ये खडखडीत वाळवून घेणार आहे. उन्हात आपल्याला ठेवायची नाहीये तिला, घरामध्ये सावलीमध्ये पंख्याच्या वाऱ्याखाली ठेवायची, म्हणजे ती छान होते अगदी. बघा अगदी प्रत्येक अगदी मोठं मोठं मोड निघालेला आहे प्रत्येक नाचणीचा. 2 दिवस नाचणी छान खडखडीत वाळल्यानंतर आपण ती आता भाजायला घेतली. आता त्यातलं पूर्ण मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचे नाचणीतला, आणि मुख्य म्हणजे ती मिडियम गॅसवर भाजायची, खूप हाय हीट करायची नाही. अगदी लो गॅसवर केली तरी चालेल, जेणेकरून ती जळणार नाही आणि हळूहळू त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईल. आणि तुम्ही अगदी पूर्ण भाजून झाली की ते कळतं आपल्याला, थोडीशी ती खाऊन बघायची, म्हणजे अशी ती टसटशीत लागते खाताना, तेव्हा कळतं की ते झाली भाजून पूर्णपणे. आणि मग त्यानंतर छान मिक्सरवर किंवा आपल्या गिरणीमध्ये जाऊन दळून आणायची. आता ही माझी 2 किलो आहे, त्याच्यामुळे मी गिरणीवरच आपलं दळणार आहे. आणि आपली सगळी जी पिठं आहेत ती आपण आपल्या घरी दळतो, त्याच्यामुळे सगळ्यामध्ये क्वालिटी एकदम असते, म्हणजे भेसळ कुठेही नसते आपल्या पिठांमध्ये. तर तुम्हाला जर हवे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा मला. आपलं ऑल ओव्हर पुणे आणि ऑल ओव्हर इंडिया आपण सगळीकडे कुरिअर करतो. जवळजवळ आपली स्वतःची 40 प्रॉडक्ट्स आहेत, 26 प्रकारचे मसाले, 6 ते 7 प्रकारचे लोणची आहेत, थालपीठ भाजणी धरडे पीठ आहे, आंबोळी पीठ आहे. हे नाचणी सत्व फक्त मी उन्हाळ्यातच तयार करते, कारण ते एरवी फारसं कोणी घेत नाही, पण उन्हाळ्यामध्ये ह्याला खूप मागणी असते. त्यामुळे नाचणी सत्व आपलं उन्हाळ्यात केलं जातं अगदी. आणि मी 2-2 किलोच करते, फार करत नाही. 2 किलो संपलं की परत करते. सतुपीठ असतं, सतुपीठ मात्र 12ही महिने असतं. सतुपीठाला भरपूर मागणी असते 12ही महिने, त्यामुळे सतुपीठ मी 12ही महिने करत असते. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे 2 घरघंटे आहेत, त्यामुळं उपासाचं पण जे उपास भाजणी पण जी असते त्याच्यासाठीची माझी गिरणी वेगळी आहे आणि बाकीच्या पिठांची गिरणी आपली वेगळी आहे. त्यामुळे सगळं आपलं घरामध्येच केलेलं असतं. आपली मसाल्याची स्वतःची गिरणी आहे, त्यामुळे मसाले सुद्धा आपले स्वतः घरी ग्राइंड केले जातात. तर आता ही मी भाजतीये, त्याच्यानंतर पीठ तयार झालं की दाखवतेच तुम्हाला परत. बाय मंडळी. हे आपलं नाचणी सत्व आता तयार झालंय बघा.
एकदम मऊ फाईन तयार झालेलं आहे. आणि आता माझ्या स्वतःच्या गिरण्या असलेल्या आहेत, त्यामुळे मी माझ्या गिरणीवर हे केलेलं आहे तयार. त्यामुळे एकदम छान फाईन तयार झालेलं आहे. पण जर तुम्ही घरी छोट्या प्रमाणात करणार असाल आणि मिक्सरवर करणार असाल तर ते छान चाळून घ्या, म्हणजे लहान बाळांना देण्यासाठी सुद्धा अगदी ते सेफ राहतं. पण हे आता मी गिरणीवर केलेलं आहे, त्यामुळे अगदीच छान फाईन पेस्ट त्याची झालेली आहे. त्यामुळे मला काही चाळून घ्यायची गरज वाटत नाही आता. तर हे आपल्या विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. तर ज्यांना हवंय त्यांनी मला नक्की मेसेज करा. 9552509569 या माझ्या नंबरवर. धन्यवाद.